लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो, की नंदिनी आणि मानिनी किचनमध्ये काम करत असतात. मानिनी नंदिनीला म्हणते की माझ्यानंतर या किचनची जबाबदारी, आपल्या घराची जबाबदारी तू अतिशय प्रेमाने आणि निष्ठापूर्वक सांभाळशील असा मला ठाम विश्वास आहे. आता इतकी मोठी जबाबदारी मानिनी नंदिनीवरती टाकत आहे. नंदिनी म्हणते तुम्हाला माहिती नाही, माझा सहवास खूप कमी दिवसांचा आहे. त्यांना सत्य समजल्यानंतर काय होणार आहे असा विचार मनातल्या मनात नंदिनी करू लागते. दुसरीकडे ओसवात्या खूप घाबरलेली असते की पिहूने त्या दोघींचं बोलणं ऐकलेलं असतं. ओसवात्याला रम्या म्हणते पिहूला आपण समजावून सांगून तिच्या मनातून या गोष्टी काढून टाकायला हव्या आहेत. ओसवात्या म्हणते आता नाही. पिहूने जे ऐकले त्याचा आता बंदोबस्त तर करावाच लागणार आहे, तेही अतिशय वेगळ्या पद्धतीने. आता ओसवात्या आणि रम्या काय करणार आहेत पिहूच्या बाबतीत ते येणाऱ्या भागामध्येच आपल्याला समजणार आहे.